स्टॅकिंग केल्यावरती भूषण बनोटे. पहिला बॉल फुलटॉस होता, बेजवानी होती, ऑन साइडला खेळला, स्कोर लेगला दन 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 करत बॉल चालत डी बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषा पार. पहिला बॉल वरती वार चौक. चला डीप होतोय त्यामुळे पंचांनी घोषित केलाय डॉट बॉल. फेर बॉल न सुरुवात झाली आहे. यश लेफ्ट आर्म सीमर राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल आडबा बाट घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर स्ट्रॉंग अपील होती. पंचांना विचारणा केली आणि पंच सांगतात लेग बायस. कल्याण ग्रामीणचा बक्या डॉन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बक्या डॉन का म्हटलं तर सकाळी 7 वाजता परफेक्ट ऑन ड्युटी कंपनीमध्ये जोडले जातात. त्यानंतर पुण्यात डेची स्पर्धा आज आंबिवलीला कव्हर केली. शहापूर शहाड या परिसरामध्ये खरं तर स्पर्धा कव्हर केली आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा नाईटसाठी या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ पंच तुम्हाला जरूर पाहायला भेटतील. झोपतात कधी हा प्रश्न आहे, परंतु त्याचं देखील उत्तर डीके देतील. बेकिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा थर्डमॅनला खेळाडू उपस्थित पोहोचतील बॉलवरती. सिंगल मेल सिंगलच्या साथीला धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. याच दरम्यान अनंत काका मेहर यांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे आपलं. आमचे खरं तर किशोरजी मेहर यांचे पिताश्री आहेत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल चौकार आल्यानंतर कंबॅक करतोय. यावेळेस तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती यश कडव चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं खेचलाय. फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता क्षेत्ररक्षक रुसलाय कारण त्याने सोडली कॅच. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु या मॅचमध्ये खरं तर जेल निसटलाय. भूषण बनवलेला इथून मात्र जिम्मेदार मिळतं याची किंमत मोजावी लागेल कारण सर्कल चांगला खेळ झालाय भूषण या मॅचमध्ये. त्यामुळे आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. खरं तर ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे संगीतकाराला बातकरी साथ हवी असते तशी साथ आता इथे बॉलरला हवी आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ लाभत नाही आहे. त्यामुळे अखेर कॅच ड्रॉप आणि 2 धाबा देखील भेटतील. परंतु यार पुन्हा एकदा इनफिल्डच्या बडनं खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेचण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला स्टॉप केलाय. 2 धाबा 1 पडला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि हरडीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईनं या 3 धाबा 1 पडला जातील आणि त्याच 3 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली 11. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. जांताराचा शिळसंघ खेळतोय. दत्ता मामा बनवटे आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच शिळ संघासाठी अतोनात प्रयत्न त्याचे देखील सुरू असतात, त्यामुळे त्यांचे वेलकम. बेगिट करण्याचा प्रयत्न फटका पुन्हा एकदा फसलाय. रोहित कडव वेगानं पोहोचतोय. अखेर त्या ड्रॉप सलग दुसऱ्यांदा आता जीवनदान मिळते. दोन्ही खेळाडूला आपण पाहतो एक जीवनदान मिळालंय. त्यामुळे इथे या मॅचमध्ये आता पाहायचं इतकंच आहे. जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडेल की पुन्हा एकदा त्याला शांत ठेवण्याचं काम करते टीम मैदानावरती इनगाव. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आज पहिली रात्र पहिली रजनी तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्याच रजनीमध्ये खरं तर मान्यवराचा ताफा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली 12 धाबा. आधारस्तंभ राजेशजी मेहर यांना तुम्ही पाहताय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू कारण जेव्हा जेव्हा मोहपाडा एरंदाड संघ खेळत असतो त्यांना आपण टीममध्ये भरपूर वेळा पाहिले, परंतु यंगस्टर खेळाडूंना संधी मिळावी म्हणून खरं तर त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि आता मेंटरच्या भूमिकेत त्यांना तुम्ही नेहमीच पाहता. आणि याच दरम्यान आमचे शिल्पकार पुन्हा एकदा जोडले गेलेत. खरं तर अमोलजी रमेश सोनावणे साहेब यांचं आगमन झालं आणि त्याच्या साथीला ज्याची कामगिरी असते जकास त्याचं तर नाव विकास. या विकास मेहर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळलाय. आता हा तिसरा झेल इथून निसटलाय. खेळाडू उपस्थित होत नाही, परंतु आज करताय का
टीम इंदगाव हा देखील प्रश्न उभा आहे, कारण अशा प्रकारच्या जर कॅच सुटल्या तर इथून थोडंसं जड जाईल या शंका नाही आहे. आणि आता बॉडी ट्रॅकवरती अनुभव ज्याच्याकडे प्रचंड आहे ते जयेश कडव मैदानावरती तुम्हाला पार भीतील. पहिल्याच बॉलवरती खरं तर संधी निर्माण केली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पुढे सरकलाय, टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट चा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता जवळपास दुसऱ्यांदा जीवनदान मिळते. भूषणला तर दुसऱ्यांदा जीवनदान माल आहे मैदानावरती दाखल झाला हितेश. त्यामुळे या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील हा देखील प्रश्न तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ मैदानावरती आजभर इतिहास आहे, चांगला क्रिकेट नेहमीच खेळत आलेत. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत. आणि आता खरं तर पंचांनीच मला वाटतंय हा रिव्ह्यू घेतला. जयेश खरं तर कोणत्याही प्रकारचा पंचांनी निर्णय दिला नव्हता, परंतु जयेशला विश्वास आहे की हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे आपण चेक करतोय नक्की तिथे घडले का. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे की इथे मात्र डॉट बॉल, या साऱ्या गोष्टी आता पाहायला जाईल. तिसरे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. डॉट बॉल, डॉट बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय, कॅच ड्रॉप. डीप मध्ये खेळाडू होते डीके, दत्ता कडव होते. दोन दबाई ते बीतील आणि दत्ता कडव करून जेल सुटलाय. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बरं यार, खोदून काढलाय, ऑन साईडला टर्न केला, स्कोअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू किरण विषय बॉलवरती पोहोचतात. बॉलला उत्तम फेक करतील, सिंगल दाब येतो देखील एक पडी जाते. आणि आता सिंगलच्या साथीला टीमची टोटल स्कोर बरोबरती पुढे सरकत असताना 17चा खतरा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय खरं तर अतोनात प्रयत्न या मॅचमध्ये करत असताना चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. सलामी जोडीनं या मॅचमध्ये जयेश कडववरती जिम्मेदारी. या मॅचची ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. यस्त्यांच्या लगत हा बॉल चाललाय, टप्पा पडला, भरधाव वेगाने निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. छत्रपती सीसी कुळगाव विरोधात जर्मन डोके या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल. दोन टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. छत्रपती 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन डोके. लक्षात घ्या दोन टीमचे कॅप्टन जर उपस्थित नसतील तर आयोजन कमिटी तुम्हाला पार्टी देईल, परंतु जर एखाद्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित असेल तर ज्या संघाचा कॅप्टन नसेल त्यांना पेनल्टी दिल्या जाईल. पेनल्टीच्या स्वरूपात टॉस विन आपण देतोय. जो संघ इथे कॅप्टन उपस्थित असेल त्यांना आपण टॉस विन देतोय, याची आपण नोंद घ्यायची. चला लवकरात लवकर दोन टीमचे कॅप्टन या. आणि खरं तर टॉस बॉक्समध्ये स्वागतसाठी आमचे राहुलजी ठाणगे देखील तिथे उपस्थित आहेत. कॅप्टनचा खरं तर सन्मान करण्यासाठी. आमचे 10 क्रिकचे अध्यक्ष बिग हिट खेतला ऑन साइडला स्क्वायर लेगला. खेळाडू डीप मध्ये पोहोचतो, त्याच्या आवाकाच्या बाहेर. गेंदा इस प्लॉट में उसे पार किया, मिड विकेट पार्किंग प्लॉट में. बॉल जाईल सीमा रेषा पर, षटकार. कारण आपण चर्चा करत होतो आमचे 10 क्रिकचे अध्यक्ष जे भल्या भल्याला नाही जमत, त्याचं नाव गोविंद कामत आणि आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे त्यांचंही आपण कौतुक करू. खरं तर आमचे कुणाल राजाराम म्हात्रे यांची वाहिनी 10 क्रिक लाईव्ह. आणि आज ऑफिशियल अपडेटर आमचे संदीप घायाळ आमच्यासोबत जडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यासोबत मुरबाडचा आमचा चॉकलेट बॉय गणेश वारगडे
त्याचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आणि त्यासोबत आमचे सूरज तरे हे देखील जोडले गेलेत. सर्वात जास्त मोहपाडा इरेजरमध्ये डावी मारण्याचा विक्रम कोणी केला असेल तर ते नाव आहे सूरज तरे. मोहपाडाचा चीता, परंतु त्याकडे पाहिल्यानंतर बिबट्या ची आठवण होते. बरोबर यार, टर्न केला ऑन साइडला, मिड विकेटला डीप मध्ये गॅप मध्ये खेळाडू पोहोचतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, रोशन होते, रोशन जाधव. पावलं तो फेक करतील पुन्हा एकदा. इथून या दोन धाबा एकपट जातील आणि त्या दोन धाब्याच्या साथीनं 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये धावफलक 25 या आकड्यावरती पोहोचलाय. त्यामुळे तो या मॅचमध्ये जर 5 ओव्हरमध्ये कमी 55 तर 60 धाबा बनल्या ना तर फाईट चांगली रंगेल. या तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ आपण पाहतो एकाच भागातून बिलॉंग करतात. हा ट्रॅकर होता, खेचला ऑन साइडला, फाईन लेगला, फाईन षटकार, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अंपायर सिग्नल वन बॉस ओव्हर द लाईन असं वाटलं होतं. षटकार आहे, परंतु हा चौकार आहे. जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्याचंही कौतुक व्हायला हवं. लाईन खराब, ऑफ स्टिकच्या बाहेर, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्याकडून दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खास करून शंकर विषयसाठी महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. भाईजानकडून आपले आभार. आणि याच दरम्यान जयवंतजी अवचर साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती अमोलजी रमेश सोराणे साहेबांना आपण पाहतोय, ते देखील जोडले गेलेत. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत. बॅटची कडा त्यांच्या मागे शंकर होते. महेश विषयाला तुम्ही पाहता, रुई ऑप्टिशन म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे आता थांबलं या मॅचमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाबा चांगल्या बनल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावफलक भरपूर चांगलं सजलं होतं. 12 धाबा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. पडतो यार, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका, हा देखील फसला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज यश कडव आणि अखेर यशस्वी होत असताना धक्का पहिला लागतोय. टीम जाणता जर्सी संघाला बॅटिंग करत असताना बॅट्समन हितेश बॅक टू द पवेलियन. एरंदाड संघाचे खरं तर जलद गतीचे गोलंदाज ललित भोईर, अमित भोईर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. आज खरं तर वर्षातील खास दिवस आमचे निसारबाई शेख भाईजान यांची ॲनिव्हर्सरी आहे. त्यांनाही आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ लग्नाच्या वाढदिवसाच्या. बरोबर यार, बिग हिट, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला, बॉल जाईल हवा के साथ साथ घटा के संग संग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग, प्रज्योतच्या बॅटमधून षटकार.
12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. किरण, पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित डीके आहेत. दत्ता कडव 40+ खेळाडू आहेत डीके, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजूतील असा खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहिला. परंतु आज झेल निसटलाय, थोडंसं टेन्शन आहे. सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 37, 34 धावा. बिग हिट सरळ रेषेमध्ये खेचला. स्ट्रीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर अप्रतिम हा झेल टिपलाय रोहन आणि धक्का लागेल दुसरा. बॅटिंग करत असताना टीम जांतराच्या शीड संघाला बॅटर प्रज्योत बॅक टू दी पॅव्हिलियन. वेळ झाली आहे मैदानाच्या पद येण्याची आणि वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली आणि आता अखेर मैदानावरती वादळ देखील घोंगावलंय. कारण मैदानावरती शीड संघाचा बाहुबली अमोल बनवटे मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर हा सामना चांगला रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मोठ्या ताकदीने आज मात्र मैदानावरती उतरलेत. त्यामुळे या मॅचमध्ये थोडी चांगला खेळ करावा लागेल. 34 या आकड्यावरती धक्का लागतोय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम जांतराचा शीड या संघासाठी. इथे देखील स्विंग एरा मिस, टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. (37) 34 धावा फलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना किरण विषयला तुम्ही पाहता बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. अजून एक डावखुरा हाताचा हा गोलंदाज लेफ्ट मोडतो विकेट. टर्न केलाय ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू आहेत, पोहोचतील वेगाने बॉलवरती. स्टॉप केलाय चेंडूला. रोशन जाधव होते, उतलो फेक करतात. दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी जाईल आणि आता सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला मात्रवरती पार मिळेल. बोल यार, ऑन साइडला खेचलाय, फटका फसलाय आणि अखेर भूषण बनोटेला देखील मैदान सोडावं लागेल. परंतु बघा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विजयजी गायकवाड साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला
या 5 नंबरच्या ट्रॉफी 5ही ट्रॉफी त्यांच्याकडून आपल्याला मिळाले. त्यामुळे विजयजी गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चार ओव्हरचा खेळ आता संपला आणि 4 ओव्हरच्या अंती 39 धाबा धाबलकावरती तुम्हाला पार मिळतील. 9 नंबर 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय स्वप्नील. ओव्हर नंबर 5 अजून एक लेफ्ट आर्म सीमर दाखल होतोय लेग स्टिकच्या वरून. टप्पा पडल्यानंतर सुसाट बॉल निघालाय. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 39 या आकड्यावरती धाव फलक पूर्णपणे थांबलाय. टीमची टोटल तुम्हाला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर बंधनावरती दाखल होतोय पंकज. पंकज बनवलेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये त्याच्यावरती आता जिम्मेदारी दाखवली आहे. या मॅच मध्ये इथून चांगला खेळ पंकजला खेळावा लागेल. आणि अखेर वन मोर डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील. लेफ्ट आर्म सीमर इथे 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 घडले काय फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतो LBW च्या स्वरूपात. मैदान सोडावं लागेल पंकजला देखील. दे धक्का. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्याकडून आम्हाला खरं तर प्रथम तृतीय तृतीय आणि त्यासोबत चौथ्या आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफीज आम्हाला लाभले ते विजयजी गायकवाड यांचं आगमन झालं. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मग व्यासपीठ पूर्णपणे गजबजलंय. खरं तर पाण्याची बांधेळी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे मित्र ललित भोईर यांचं आगमन झालंय. जॅज फार्मचे ते ओनर आहेत. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. ललित वासुदेव भोईर. फुलटॉस टर्न केला ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक बिग हिट. फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. किरण कडून चूक घडतीये. दरम्यान धाबा किती मिळतील धाबा किती मिळतील हा प्रश्न उभा आहे. चला खरं तर हे मोठ्या बंधूचं छोट्या बंधूवरचं प्रेम आहे. कारण आज शंकर जर आज मैदानावरती ओरडतोय तर त्यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे किरणला. हे चित्र आपण पाहिले त्यामुळे कॅच ड्रॉप हरकत नाहीये. 3 धावा इथे मिळतील. कारण शंकर म्हटलं की क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू आणि खरं तर दैवरीच्या स्पर्धेमध्ये त्याच्या स्वप्नातील बाईक त्यानं जिंकली आणि त्यानंतर अप्रतिम खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिला. 3 धाबा इथून एकपट जातील आणि आता या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. कारण एका एका धाब्याची किंमत शंकरला माहिती आहे. याचीच तर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय जेल निसटल्यानंतर बिगिट करण्याचा प्रयत्न रोहित कडवनं हा जेल टिपला. त्यामुळे इथून अमोलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
त्याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्याकडून आम्हाला खरं तर 5 ट्रॉफीज लाभले ते आमचे विजयजी गायकवाड यांचं आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत त्यांचा मित्रपरिवार ताफा इथे जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भगवा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. चला दोन टीमचे कॅप्टन ढोके आणि ढोकेच्या विरोधात कुळगाव. टॉससाठी लवकर या. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर इथे घडलंय काय. जिथे एकही नव्हती तिथे 2 धाबा तर मिळाल्या. आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरीला डीके आहेत, त्यामुळे तिसरी मिळणार नाहीये. 2 धाबा इथे बाईच्या स्वरूपात मिळतील, त्यामुळे आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. परंतु स्टप या मॅचमध्ये या 2 धाबा किती महागात पडतील हा देखील प्रश्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला डाव संपला. पहिल्या डाबाच्या अंती टीमची टोटल स्कोअर बरोबरती जोडली जातीये. अठ्ठेचाळीस धाबा बनल्यात, 2 धाबा आल्या आणि 49 टार्गेट या मॅचमध्ये. चला कुळगाव टीम छत्रपती 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन ढोके. टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. ढोके टीमचे कॅप्टन पोहोचलेत सचिन भोईर, त्यामुळे टीम कुळगावचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर या. जर पहिला चेंडू खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाचा आदळला तर ढोके टीमला आम्ही टॉस विन देतो, याची आपण नोंद घ्यायची. आणि जर 5 ओव्हर संपस्तपर्यंत आपण पोहोचला नाहीत तर एका बॉलपासून पॅनल्टीला सुरुवात होईल, याची आपण नोंद घ्यायची. जसा वेळ होईल तसे चेंडू वाढत जातील, याची आपण नोंद घ्यायची. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. या पण ऐकूया आवाज पुढचा सोमनाथजी खाडे सरांचा. धन्यवाद. बस ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. या स्पर्धेमध्ये 1 पासून क्रमांक 5 पर्यंत ट्रॉफीज ज्या मान्यवरांच्या माध्यमातून मिळाल्यात ते सन्माननीय विजयजी गायकवाड साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन विनंती आपण या समोर. छत्रपती शिशी कुळगाव ब संघाचे संघनायक देखील दाखल झालेले आहेत. सन्मान्य श्रीमान विजयजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. छापाचा कॉल आहे आणि आपण पाहूयात काय आले बघ.
संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा असणार आहे. जयहनुमान ढोके ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नेक्स्ट मॅच बिटवीन जयहनुमान ढोके वर्सेस छत्रपती शिशी कुळगाव बी या दोन संघांदरम्यान पुढील सामना असणार आहे. आणि टॉस इथे संपन्न झालाय. जयहनुमान ढोके संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. राहुलजी चव्हाण सर आपलं मनापासून आभार. तुषारजी शिंदे सर आपलं मनापासून आभार. गेम ऑन 50चा पाठलाग. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय ऑप्शनच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत व्हाईट बॉल. विवेक गायकवाड सरांचा इशारा येतोय. यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि निश्चितच फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत या ठिकाणी. चेक केलं जात आहे. व्हाईट बॉल अंपायर डिसिजन ऑन फील्ड डिसिजन व्हाईट बॉल आलाय आणि फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू फिल्डिंग टीमनं हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. निश्चितच आपण पाहताय फिल्डिंग टीमनं हा रिव्ह्यू कॉल केला होता आणि हा फेअर बॉल. इथे पहा काढा लागली आहे. पॉइंटला बीट केलंय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतील मात्र निश्चितच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पार. शंकर विशेच्या बॅटमधनं आलेला पहिला चौकार. मच मोहपाडा एरंजाडकरांची ही स्पर्धा. भगवानजी म्हात्रे, लक्ष्मणजी मेहर, दशरथजी भालेराव, अनंताजी मेहर, शांतारामजी सोनावणे, वसंतजी मेहर, मान्यवर रुपेशजी गायकर यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. रुपेशजी गायकर मान्यवरांना विनंती आहे आपण या आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस लॉप केलंय. उंच गेलाय. फिल्डर धावतोय झेलसाठी. दोघांमध्ये निश्चित आपण पाहताय कॉलिंग नव्हतं मात्र शेवटच्या क्षणाला सचिननं चांगलं जज करत असताना हा झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 440चा झटका टीम इंदगावला. शंकर विषय गॉन. करांची स्पर्धा आपण पाहताय. वसंत भागा मेहर, नारायणजी मेहर, नामदेव कृष्णा म्हात्रे साहेब, कृष्णाजी लक्ष्मण कोंडिलकर सर, रुपेशजी रामचंद्र मेहर, निलेशजी दामोदर मेहर, त्याचबरोबर रवींद्रजी जैतू सोनावणे, विजयजी अनंता सोनावणे, वासुदेवजी विठ्ठल भगत, नितीनजी शांताराम मेहर, नारायणजी पांडुरंग तरे आणि संपूर्ण मोहपाडा ग्रामस्थ मंडळ. कुणाचं नाव जर मित्रांनो घ्यायचं राहिलं असेल किंवा मान्यवरांचं राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय एरंजाडकरांचं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. फ्रेंडशिप मोहपाडा, अमोलजी रमेश सोनावणे मुख्य आधारस्तंभ, त्याचबरोबर राजेशजी मेहर, जयवंतजी मेहर, प्रसादजी म्हात्रे, समीरजी मेहर, विकीजी भालेराव, किशोरजी मेहर, अरुणजी डांगरे, दिनेशजी भालेराव, भावेशजी जाधव, सूरजदादा तरे, भावेशदादा मेहर, विकासदादा मेहर, संतोषजी सोनावणे, शंतनूजी उगले. त्याचबरोबर या ठिकाणी फार मोठी लिस्ट आहे. नावं सगळ्यांची येतील. गोलंदाज तयार. इथे लॉप केलाय. उंच गेलाय. फिल्डर पुन्हा जागेवरती तैनात. शिळवाल्याने बरोबर अभ्यास केलाय.
या अनुषंगाने आपण पाहताय हा झेल टिपला जातोय. रोशनचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना धक्का क्रमांक 2 टीम इंदगावला. फलंदाज बाद. आहे रोहितजी सोनावणे, जितेंद्रजी जाधव, त्याचबरोबर रोशनजी सोनावणे, पतू चंद्रकांत भोईर, ललितजी भोईर, युवराज वाळकू मेहर, वेदांत राजेश मेहर, दीपक वासुदेव भगत, योगेश अनंता मेहर, आदेश गुरुनाथ मेहर, प्रमोद बाळाराम भोईर, चिकू सुमित पवार, विरन नितीन मेहर आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. कुणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी आवर्जून आम्हाला येऊन सांगा. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. एरंजाडकरांचा मान अभिमान सन्मान वाढवणारी स्पर्धा. अर्थातच आपण पाहताय भगवा चषक 2026 हा रणसंग्राम, पहिली रात्र पहिली रजनी या ठिकाणी पार पडतीये. बदलापूर क्रिकेटच्या यशाच्या शिखरामध्ये मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. पहिली रात्र सुंदर गोलंदाजी करतोय भूषण, ज्यानं मात्र इथे आपण पाहताय तर आपला करिश्मा दाखवलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे करतोय. टप्प्यावरती अचूक नियंत्रण त्याचं पाहायला मिळतंय. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 2 बाद 4 धावा, 5 चेंडू टाकून झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये असताना सुद्धा भूषणनं गोलंदाजी चांगली केली. समोरच्या दिशेला उडवलंय, फटका दमदार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संघर्षाला सुरुवात करत असताना रोहनच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा या ठिकाणी जोडल्यात. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इंदगाव या टीमला 49 धावा टोटल बनवायच्या आहेत आणि इथे आपण पाहताय संघर्षाला सुरुवात झाली आहे. शंकर विषय ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी, त्यानं मात्र अर्ध्यावरती डाव सोडला आणि तो मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर आता जबाबदारी इथे आपण पाहताय रोहन आणि रोशन या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. स्ट्राईकवरती रोशन कडव, दुसऱ्या बाजूनं रोहन. निश्चितच 2 बाद 8 धावा धावफलकावर, 48 बनल्यात. 49चा पाठलाग करतायत. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत आपण कटिबद्ध राहा. पहिल्या 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं टाकणं बंधनकारक आहे. वेळेची काळजी घ्या प्रत्येकाला. या बाबतीत मात्र इथून सतर्क राहावं लागेल. सचिन चला पहिल्या षटकासाठी 5 धावा घेतल्या, 5 मिनिटं घेतलेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज सचिनच्या खांद्यावरती इथून जिम्मेदारी असेल. अर्थातच सिद्धिविनायक इंदगाव टीमसाठी स्ट्राईकवरती रोशन. पहिलाच बॉल ऑफसाईडच्या बाजूला शफल झालाय. ऑन साईडला फटका खेचलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. हातामधनं चेंडू ड्रॉप झाला आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती 2 धावा जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 10 वरती. एक बॉल नंतर इथे आपण पाहताय समीकरण बदलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच शिळ संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी चालू केलंय. पहिल्या षटकासाठी मित्रांनो 5 मिनिटं बरोबर घेतली आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करा. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती या गोष्टी फार गरजेच्या. बदलापूरचं क्रिकेट आपण शिस्तीसाठी फार ओळखतो. या अनुषंगाने आपण सर्वजण काळजी घ्या. गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना सचिन. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. गोलंदाज रोशन कडव. यावेळेस फुलटॉस बॉल, दिशा समजली नाही आणि अगदी आपण पाहतो यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. गोलंदाजाचं दैव बलवत्तर, सर सलामत. तो पगडी 50. चांगला चेंडू आणि विकेट त्याला मिळतीये. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज रोशन गॉन.
इथे आपण पाहताय तर फुलटोस बॉल होता ज्याच्यावरती चौकार षटकार यायला हवा होता. तिथे आपण पाहताय इथे विकेट अर्जित केली आहे. निश्चितच सचिनला मिळालेलं सुयश तुम्ही पाहताय. 10 या आकड्यावरती तिसरा झटका लागला. रोहनला साथ देत असताना रोशन मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्याला 2 धावांवरती इथून मैदान सोडावं लागलंय. 48 बनल्या 49 धावांचं लक्ष. आजूबाजूच्या परिसरातील 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला बिग फाईट मॅच आहे. 2 संघांच्या दरम्यान आपण पाहताय तर जबरदस्त झुंज चालली आहे. मात्र आपण पाहताय 48 बनल्यानंतर 49चा पाठलाग करत असताना 5 षटकांच्या मॅच मध्ये इथे थोडेसे बॅकफुटला सिद्धिविनायक इंदगाव इन्फॉर्म टीम आहे. या मैदानावरती खेळ त्यांचा नेहमीच चांगला राहिलाय. निश्चितच या वर्षीच्या हंगामात आपण पाहिलं असेल तर संपूर्ण संघ चांगला खेळला आहे. मात्र या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला. नव्या दमाचा नवा शिलेदार बॅटिंग करण्यासाठी यश आलाय. गोलंदाजी चांगली करतो. इथे गोलंदाजी करत असताना निश्चितच सचिन त्याचा सामना त्याला करावा लागेल. हा चेंडू पहा बरोबर प्लम मध्ये पकडलाय. पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना फलंदाजाला दिले बाद आणि इथून मैदान सोडावं लागेल यशला. त्याला यश लाभलं नाही आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. ही इज गॉन. साथीनं साथ देत असताना मंगेश जाधव, बंटी भगत या खऱ्या अर्थानं शिलेदारांचं आपण मनापासून कौतुक करतोय. अतिशय मोलाचं सहकार्य या सर्व मंडळीचं आपल्याला नेहमीच लाभतं. त्याचबरोबर या मैदानावरती एरंजाटकरांची स्पर्धा भरली आहे आणि आयोजकांची यादी वाचता वाचता मित्रांनो दम लागला अक्षरशः. भरपूर सारी मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळतीये आणि अशा प्रकारचं आयोजन असल्यानंतर एक वेगळी मजा असते, एक वेगळी ऊर्जा असते आणि निश्चितच अशाच पद्धतीने एरंजाटकरांची एकजूट नेहमीच पाहायला मिळावी अशाच त्यांना शुभेच्छा आपण देऊयात. षटक क्रमांक 2 चालू आहे. सचिन गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 4 बाद 10 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा शेळ सचिन चांगली गोलंदाजी करतोय. फुलटोज वरती त्याला विकेट मिळाली. इथे सुद्धा आपण पाहताय हा कदाचित हॅट्रिक बॉल आणि त्यानंतर आपण पाहताय कट केलंय. फिल्डर धावतायत. दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतील. इथे अडवलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि यस तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 3 धावा जोडल्या जातील. स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय 3 धावांच्या मदतीनं 13 धावा स्कोअर कार्ड वर अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ असताना गोलंदाज सचिन गोलंदाजी करतोय. 4 बाद 13 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 7.80 आणि रिक्वायर्ड रन रेट 10.80 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती आपण पाहिलं असेल भरपूर धावा होत असतात. 10.80चा रन रेट म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये. सिद्धिविनायक इनगाव संघासाठी डोकेदुखी एवढीच आहे की 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेत. इथून किरणला मात्र आशेचा किरण दाखवावा लागेल. रोशनला बॅटिंग करत असताना रोषणाई करावी लागेल. मैदानावरती एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवावा लागेल. युवा सरदार लढतायत. त्यांना इथून ही जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळतोय. अलॉंग द कार्पेट येत असताना त्या ठिकाणी पंकज चेंडूचा ताबा घेतोय. फेकतोय. एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडताय. धावफलक पुढे सरकेल. ते 1 धावेच्या मदतीनं 14 या आकड्यावरती 4 बाद 14 धावा धावफलकावर. 2 षटकांचा दुसरा षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना झाली ओव्हर झाली. एक चेंडू बाकी आहे सर. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. गावदेवी चषक दापिवलीचे दमदार आयोजक रुपेशदादा गायकर, महेंद्रदादा गायकर आणि मच्छिंद्रदादा गायकर बंधू या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सुद्धा एक फार मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक दमदार आयोजन गावदेवी चषक दापिवलीचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना सुद्धा शुभेच्छा आपण देऊ. तिन्ही मान्यवरांना स्वागत आहे. या आपण मंचावरती. इथे फटका फसलाय. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. त्यानं टिपलाय झेल आणि संपलाय अजून एक फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 5 आशेचा किरण विझला.
सिद्धिविनायक इंदगाव संघासाठी झटक्यावर झटके लागतायत. 48 बनल्या होत्या, 49चं टार्गेट होतं आणि निश्चितच सिद्धिविनायक इंदगाव संघाला असं वाटलं होतं की टार्गेट सहज पार केलं जाईल. चांगली बॅटिंग त्यांच्याकडे आहे, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्या संघाकडे नेहमीच पाहायला मिळते. सिद्धिविनायक इंदगाव संघासाठी 49 धावांमध्ये म्हणजे फार मोठं लक्ष नव्हतं. मात्र इथे आपण पाहताय जांताराजा शीळ संघानं सिद्धिविनायक इंदगाव संघाच्या उसाला कोला लावलाय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग मिळतीये. 5 बाद धावफलकावरती 14 पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे इथे या मॅच मध्ये. आणि इंडिया इंग्लंडची जी मॅच चालू आहे 10 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष आहे इंग्लंड संघासमोर. दोन्ही ठिकाणी हवा टाईट आहे, काटाकीर मॅच मैदानाच्या आतमध्ये तिकडे सुद्धा आणि इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन तयार. भूषणचा पहिलाच बॉल, पहिला चेंडू आडव्या बॅटनं कडा प्रहार. फिल्डर धावतोय, सुंदर फिल्डिंग, स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ही अतिशय सुंदर एक टेक्निक असते. ज्या वेळेला चेंडू चौकार जाईल की झेल होईल हे माहीत नसतं, त्यावेळेला बॉडी आडवी करून चेंडूला अडवणं हा एक लक्ष असतो. आणि निश्चित आपण पाहताय तर या ठिकाणी आपण पाहताय हा चेंडू आला एक सिंगल धावेसाठी आणि भारतीय संघाला तिकडे विकेट मिळाली आहे. संपूर्ण भारतभर जल्लोष चालू आहे मित्रांनो. भारतीय संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया एरंजाड ग्रामस्थांच्या वतीनं आणि भगवा चषकाच्या वतीनं. या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. त्याचबरोबर अमोलदादा सोनावळे साहेबांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊयात. भारतीय संघाला लवकरात लवकर फायनल मध्ये पोहोचू दे अशा आई भवानी चरणी आपण निश्चितच या ठिकाणी याचना करूयात. इथे आपण पाहताय पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली आहे. धावफलकावरती 5 बाद 15 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच मैदानात आपण पाहताय. बॅटिंग करत असताना 2 फलंदाज बॅटिंग करतायत, अर्थातच रोहित कडव आणि रोहन. यावेळेस हा फुलटोस बॉल, फायदा उचलता आला नाहीये. मजबूत बांध्याचा खेळाडू आहे, मात्र इथे आपण पाहताय हवा तसा फायदा मिळाला नाही. सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकतं ते एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावावरती 16, 5 बाद 16 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना भूषण गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आला. एकंदरीत 8 बॉल टाकले, 10 धावा खर्च केल्यात. भूषणचा हा चेंडू बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या मागे आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात. झेल त्याला टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जात असताना रोहनचा खेळ संपलाय. 1 मोर विकेट डाऊन और एक टपका. आकड्यावरती लागलेला अजून एक धक्का. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 6 बाद 16 धावा धावफलकावरती बॅटिंग करतायत सिद्धिविनायक इंदगाव. 49चा पाठलाग होता, मात्र हा पाठलाग करत असताना संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक इंदगाव आणि सिद्धिविनायक इंदगाव संघासाठी बॅटिंग करत असताना लोअर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी संघाचा तारणहार आलाय मिस्टर DK. मैदानाचा भरपूर अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्व मैदानं जवळजवळ गाजवलेला हा खेळाडू. स्ट्राइक वरती मिस्टर DK. सामना ओ माय गॉड, कट करण्याचा प्रयत्न, जागेवरनं खडे गुडल्या स्पॉटवरनं राईज केलं, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. निश्चितच बॅटिंग करत असताना आपण पाहताय पहिला डॉट खेळतायत मिस्टर DK. गोलंदाजी मार्कवरती भूषण, ज्यानं खऱ्या अर्थानं करिश्मा दाखवलाय. 10 वरती 3 बाद असं त्याचं अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळतंय. 16 वरती 6. इथे आपण पाहताय बॉडी लाईन पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. सामना गेला तरी चालेल, मात्र इथे विकेट गमवायची नाहीये. DKला माहिती आहे विकेट भरपूर गेला. 16 वरती 6 बाद. आता संघ संकटात सापडलाय, कसं बाहेर काढलं जाईल हा एक प्रश्न आहे. शेवटचे 13 बॉल आणि 33 धावांचं लक्ष आहे. 13 चेंडू 33 धावा, इट्स अ गेटेबल टार्गेट. मात्र DK यांना फायर करावं लागेल. इथे कट करतायत कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. टेस्ट मॅचचे प्लेयर आहेत. कदाचित आपण पाहताय सलगचे 3 बॉल विकेट द्यायची नाही या अनुषंगाने मैदानात आले आणि कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये. धावा आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 वरती 16. शेवटचे 12 बॉल आणि धावा बनवाव्या लागतील 33.
12 चेंडू 33 धावा आणि इंडिया इंग्लंड मान्यवर आदित्यदादा सोनावणे युवा उद्योजक साहेबांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये मंचावरती शुभागमन झालेलं आहे. आदित्यदादा सोनावणे यांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, मैदानात टाईट सिच्युएशन पाहायला मिळते. एका बाजूने सिद्धिविनायक इंदगाव झुंज देत आहेत, बनवायचे आहेत 12 बॉल 33 आणि दुसऱ्या बाजूने जाणता राजा शिळ या संघानं मात्र इथे कंबर कसली आहे सामना जिंकण्यासाठी, ते सुद्धा मेहनत घेत आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि प्रेक्षक राजाच्या मनोरंजनासाठी एक सुमधुर धून बजावडीचे. या ठिकाणी मंचावरती विजयदादा गायकवाड मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. विजयदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान. दादा या आपण, आपला शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. विजयदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण आहोत आणि निश्चितच मंचावरती अतिथीगणांची उपस्थिती आपल्याला सर्वांना प्रार्थनीय होती. विजयदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहताय तर मंचावरती आदरणीय अनंतदादा मेहर उपस्थित आहेत. अनंतदादा मेहर यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. किशोरजी मेहर यांचे पिताश्री अनंतदादा मेहर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. एरंजड गावचे गोल्डमॅन किशोरदादा मेहर यांचे पिताश्री अनंतदादा मेहर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. काका आपण आला, त्यांनी या ठिकाणी मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. पहा मित्रांनो, इथे आपण पाहताय तर सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. इथे जाणता राजा शिळ संघ सेलिब्रेशनच्या तयारीत आणि तिकडे टीम इंडिया सेलिब्रेशनच्या तयारीत आहे. मित्रांनो, सामना जवळजवळ खिशात घाललाय. भरपूर धावा बनवल्या होत्या, मात्र इंग्लंडनं दमछाक बनवली. 5 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये तिकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. 10 चेंडू 33 ची गरज आहे. सिद्धिविनायक इंदगाव टीमला इथून शक्तिमान मानावं लागेल. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक वरती खेळतोय. रोहित कडवला इथून आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे. दत्ता कडव आणि रोहित कडव. मात्र इथे आपण पाहताय भेदक मारा टप्प्यावरती सुंदर नियंत्रण गोलंदाजी करत असताना चांगला पाहायला मिळतोय गौरव. आणि टीम इंडिया जर मॅच जिंकली तर बदलापूर समालोचक समितीचे आमचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी आज मध्यरात्रीला जोरदार होईल. बरोबर 12 वाजता कडक मारा. इथे आपण पाहताय स्लॉक स्वीप केले. फटका दर्जेदार दमदार ताकदवर प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. गेम ऑन. संघासाठी सुद्धा सुखकर होत असताना गोलंदाज गौरव गोलंदाजी करतोय. आय थिंक दत्ता मामा बनोटे यांचे चिरंजीव आहेत आमचे मार्गदर्शक. त्याचबरोबर बदलापूर वांगणी या परिसराच्या क्रिकेटची भरपूर सेवा दत्ता मामा बनोटे यांनी सातत्याने केली. इथे नक्कीच क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल आपल्या चिरंजीवाचा खेळ पाहण्यासाठी.
सामना जिंकल्यानंतर ते मंचावरती येतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करतोय. दत्ता मामा बनवटे, आपणास विनंती आहे आपण या मंचावर. इथे गोलंदाजी करतोय गौरव. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी इथे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि षटक क्रमांक 4 ची सांगता. धावफलकावरती 6 बाद 20 धावा. सिद्धिविनायक इंदगाव या टीमला पंच देत असताना नॉकआउट पंच. हे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. शेवटचे 6 बॉल 29 धावा बनवाव्या लागतील. सामना जिंकण्यासाठी आपण पाहताय तर आता अवघड आहे लक्ष. मात्र कुठलंही लक्ष इथे क्रिकेटच्या मैदानावरती कधी विजयाची गॅरंटी देत नसतं. इथे प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारावे लागतील. डीके ताकद ठेवतात. भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. ताकद आहे, श्रद्धा आहे, एनर्जी आहे. निश्चित आपण पाहिलं तर आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांना खोलावी लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 29 धावांचं लक्ष. प्रत्येक मैदानावरती आपण पाहताय तर डीके मेहनत घेत असतात. या मैदानावरती आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी मेहनत घ्यायची आहे. नाहीतर थोड्या वेळानं आपला रोल चेंज करावा लागेल. जर्सी गुलाबीवरनं व्हाईट वरती पुन्हा यावं लागेल. चला 6 बॉल आणि 29चं लक्ष आहे. मैदानाचा मुआयना करतायत. चारी बाजूला जागा कुठं खाली आहे ते पाहतायत. खाली ठेवायचाच नाही डीके सर, डायरेक्ट बाहेर मारावा लागेल. स्ट्राईकवर तयार. पहिलाच बॉल उंच टोलावलाय. उंची गाठत असताना निश्चित पाहायला मिळाला, मात्र लांबी नाही. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. ताकद कदाचित कमी पडली आणि हा झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. मिस्टर डीके गॉन. मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या, कारण 254 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा इंग्लंड संघानं आपल्याला बऱ्यापैकी घाम फोडलाय. या ठिकाणी बॅट फिरवली आहे, संपर्क व्यवस्थित नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर आपण पाहताय तर हा डॉट. शेवटचा अंतिम षटक आणि कदाचित मैदानावरच्या मॅच मध्ये सुद्धा इथे या ठिकाणी आपण औपचारिकता पाहताय. सामना जवळजवळ वन साइड मारला आहे. जाणता राजा शीळ या टीमनं या महिन्यामध्ये निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मागच्या महिन्यात पार पाडली. बलिदान मास सुद्धा पार पाडलं. जाणता राजा शीळ हा संघ मैदानावरती उतरलाय. आपल्या टीमसाठी चौफेर प्रदर्शन त्यांनी केलं. सर्व युवा ब्रिगेड तुम्हाला पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीचा खेळ इथे प्रदर्शित करत असताना पाहायला मिळाले. जाणता राजा शीळ संघाचं आपण मनापासून कौतुक व्यक्त करूयात. जबरदस्त खेळ ते दाखवत आहेत. विजयाच्या दृष्टिकोनातून एक एक पावलं पुढे टाकतायत. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना युवा यंगस्टर गोलंदाज समाधान. पहिल्या 3 बॉलवरती समाधानकारक गोलंदाजी ज्यानं केली. चौथा बॉल इथे फटका चांगला खेळला, मात्र शेवटच्या अगदी अंतिम क्षणाला आलेला हा चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 24 या धावसंख्येवरती सिद्धिविनायक इंदगाव संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटला जरूर पाहायला मिळतोय. मात्र या संघाचं कौतुक आपण सातत्यानं करतोय, कारण क्रिकेटच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा भरतील, पॅम्पलेट पडल्यानंतर आपल्या नावाची एंट्री करणारी ही टीम भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये आवर्जून खेळतात. त्यांचं स्वागत आपण नेहमीच करतोय. यावेळेस आपण पाहताय थोडासा बॅकफुटला राहिला, निराशा जरूर पत्रात पडली आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवं, विजलो जरी आज मी,
हा माझा अंत नाही. शेवटच्या अंतिम टप्प्यात हा चेंडू उंच गेलाय. झेलची सुवर्ण संधी. झेल टिपला आहे आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना हा सामना जिंकलाय जाणता राजा शिव या टीमनं. वेल प्लेड बॉईज आणि मनापासून कौतुक करूयात सिद्धिविनायक इंदगाव या टीमचं. चला डीके सर आपला युनिफॉर्म चेंज करा. पूरी नजर ना हम पे डालो सबसे आगे होगे हिंदुस्तानी. 150 वर्ष